या व्हिडिओमध्ये आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्सबद्दल शिकू. फ्युचर परफेक्ट टेन्स हा आपला 11 नंबरचा टेन्स आहे. 11. त्याच्यानंतर लास्ट टेन्स असणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे 11 नंबरचा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. टोटल 12 आहेत. तर फ्युचर परफेक्ट टेन्स 11 नंबरचा टेन्स आहे. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब. आणि फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोणते असतात माहीत आहे तुम्हाला. फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असतात विल किंवा शाल. पण परफेक्ट टेन्स असल्यामुळे याच्यामध्ये विल किंवा शाल नंतर काय असते हॅव. कंटिन्युअस टेन्समध्ये काय होतं बी होतं, पण इथं काय असते हॅव. आणि परफेक्ट टेन्समध्ये काय असते V3 असते. इथं V1 प्लस ING नसते. आणि शेवटी काय ऑब्जेक्ट. तर एस प्लस HV प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता जेव्हा आपण उदाहरण घेणार तेव्हा तुम्हाला समजून जाणार की काय तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा आहे. बघा, पहिलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मी नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये देणार तुम्हाला आणि तुम्हाला वेगवेगळ्या टेन्समध्ये करायला लावणार. पण एक्झाममध्ये तसं येणार नाही. एक्झाममध्ये कोणत्या पण टेन्समध्ये वाक्य येऊ शकते आणि तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्समध्ये करायला विचारू शकतात. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं पहिलं वाक्य आहे शी वर्क्स इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल. म्हणजे ती सरकारी दवाखान्यामध्ये काम करते. शी सब्जेक्ट आहे, वर्क्स V1 आहे, इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल पूर्ण काय आहे ऑब्जेक्ट आहे. एस प्लस V1 प्लस ओ. वर्क जे आहे तुमचं वर्ब आहे, काम करणे. आणि WORKED वर्क काय असते V2 आणि V3. प्रत्येक वर्कचं V1 V2 V3 मी लिहून देतो. तर जेवढे आपण यूज केले त्याच्या तरी तुम्हाला V1 V2 V3 पाठ पाहिजे. तर शी वर्क्स इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल सिंपल प्रेझेंट टेन्स. याचं तुम्हाला काय करायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा, फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असते सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. आणि फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय असते विल किंवा शाल. पण त्याच्यानंतर अजून एक शब्द असते हॅव. त्याच्यानंतर काय असते V3 आणि ऑब्जेक्ट. तर एस प्लस HV प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. यस घेतला सब्जेक्ट जशाला तसा शी. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतला विल. त्याच्यानंतर हॅव घेतला. त्याच्यानंतर इथं V1 प्लस ING येणार का तर नाही येणार. शी विल हॅव वर्कड येणार. बघा तिथं हे चूक आहे. इथं काय येणार WORKED. शी विल हॅव वर्क इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल. वर्किंग येणार का नाही येणार, कारण हे फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाही आहे. कंटिन्युअस असेल तरच फक्त वर्बला ING लागते. म्हणून अशी चूक करायची नाही. शी विल हॅव वर्कड, हे वर्कड काय V3 आहे. इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल काय आहे ऑब्जेक्ट आहे. तर बघा, आता हे झालं पहिलं उदाहरण तुमचं. नंबर 2चं वाक्य बघूत आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं. प्रिया हे तुमचा सब्जेक्ट आहे. ब्रेक्स म्हणजे तोडते V1 आहे ऑब्जेक्ट. तर प्रिया जे आहे ब्रेक्स ग्लास म्हणजे प्रिया ग्लास तोडते. तर ब्रेक V1 जे आहे त्याचं V2 आहे काय ब्रोक. आणि V3 काय BROKEN ब्रोकन हे आहे V3. आता तुम्हाला इथं V3 लागते कारण हे कोणत्या टेन्समधलं वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये V3 लागत असते. तर बघा, फॉर्म्युला आपण लिहू फ्युचर परफेक्ट टेन्सचा. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय असते विल किंवा शाल. त्याच्यानंतर काय प्लस हॅव प्लस V3. म्हणून V3 सगळे पाठ पाहिजेत प्लस ऑब्जेक्ट. बघा आपण केलं. प्रिया लिहिलं सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल लिहिलं हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर हॅव लिहिलं कारण हॅव असतेच, त्याच्यानंतर V3 लिहिलं. ब्रेकचं V3 काय ब्रोकन. आणि ऑब्जेक्ट जशाला तसा ग्लास. प्रिया विल हॅव ब्रोकन ग्लास. सिंपल प्रेझेंट टेन्सचं नंबर 3चं उदाहरण आहे आय सेंड मनी टू माय ब्रदर. आय सब्जेक्ट आहे, सेंड V1 आहे, सेंड म्हणजे पाठवणे, मनी ऑब्जेक्ट आहे, टू माय ब्रदर हे आहे कॉम्प्लिमेंट. तर सेंड तुमचा वर्ब आहे इथं हे आहे V1 कारण हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये
याचा V2 असते सेंट आणि V3 पण काय असते सेंट. इथे तुम्हाला V3 लागते म्हणून मी V1 V2 V3 लिहून देत आहे. आणि टू माय ब्रदर एव्हरी मंथ एवढं कॉम्प्लिमेंट आहे बरं, खालचं पाहायचंच राहिलं वाक्य, पण पुढचं पण काय कॉम्प्लिमेंटच आहे. ऑब्जेक्ट काय आहे फक्त मनी. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय पाठ करून टाका. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्ब काय असतात फ्युचर टेन्समध्ये विल आणि शॅल, प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. लिहा मग. सब्जेक्ट जसा तसा लिहिला, हेल्पिंग वर्ब विल लिहिलं, त्याच्यानंतर हॅव लिहिलं जशाला तसं, सेंटचं V3 सेंट केलं, ऑब्जेक्ट मनी लिहिला, आणि टू माय ब्रदर एव्हरी मंथ हे आहे तुमचा कॉम्प्लिमेंट. बघा, टू जिथून प्रिपोजिशन आहे तिथून चालू होते तुमचं कॉम्प्लिमेंट. 4 नंबरचं वाक्य आहे विद्या फॉल्स फ्रॉम क्लिफ. क्लिफ म्हणजे काय कडा, म्हणजे जे टेकडे डोंगर वगैरे असतात ना त्यांना जे कडा असतात त्याला क्लिफ म्हणतात. विद्या तुमची सब्जेक्ट आहे, प्रॉपर नाउन. फॉल्स V1 आहे. बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे सब्जेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये फॉलला काय लागलं यस लागलं म्हणून ते फॉल झालं. फ्रॉम क्लिफ आहे ऑब्जेक्ट. तर फॉल जे आहे तुमचा V1 आहे. फॉलन जे आहे ते V2 आणि V3. फॉलन फ्युचर परफेक्ट टेन्स करायचे. बघा, विद्या सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव हेल्पिंग वर्ब, नंतर V3 बघा इथं लिहिलं आपण फॉलन, आणि फ्रॉम क्लिफ हे आहे ऑब्जेक्ट. याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे. आता पुढचं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं 5 नंबरचं. विराट बिगिन्स प्लेइंग क्रिकेट ॲट व्हेरी यंग एज. म्हणजे विराटने क्रिकेट खेळायला खूप कमी वयामध्ये चालू केलं. व्हेरी यंग एज म्हणजे खूप कमी वयात असताना त्यांना बिगिनचा अर्थ काय असते चालू केले. प्लेइंग क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळणे चालू केले. इथं जे प्लेइंग आहे ते वर्ब नाही आहे, ते नाऊन आहे बरं. तर विराट सब्जेक्ट आहे, बिगिन्स वर्ब आहे V1, प्लेइंग क्रिकेट ऑब्जेक्ट आहे, आणि ॲट बघा जिथून प्रिपोजिशन चालू आहे तिथून पुढचं काय कॉम्प्लिमेंट चालू होते. यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आणि V1 होतं बिगिन, त्याचं V2 होते बिगॅन, तर याचं बघा तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स करायचं आहे. फॉर्म्युला तुम्ही लिहून टाका. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय असतात फ्युचरमध्ये विल किंवा शॅल. परफेक्ट टेन्समध्ये आहे म्हणून हॅव, प्लस काय आहे V3 प्लस ऑब्जेक्ट. बघा, विराट काय आहे सब्जेक्ट, विल आहे हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब नंतर काय असते हॅव, त्याच्यानंतर V3 आहे बिगन. बिगन इथं V3 लिहायचं राहिलं ना. हां, V1 बिगिन V1 आहे, बिगॅन V2 आहे, आणि बिगन जे आहे ते आहे V3. तर पुढे बघा तुम्हाला जे आहे नंबर आणि V3 बिगन झालं, आणि प्लेइंग क्रिकेट काय आहे तुमचं ऑब्जेक्ट, आणि ॲट व्हेरी यंग एज काय आहे कॉम्प्लिमेंट. ॲट तुमचं प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनच्या पुढे कॉम्प्लिमेंट. 6 नंबरचं वाक्य आहे प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये रवी कुमार सब्जेक्ट आहे, फाईट्स V1 आहे, इन ऑलिम्पिक म्हणजे रवी कुमार ऑलिम्पिकमध्ये फाईट करतो. हे आहे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं. V1 काय आहे फाईट, V2 काय आहे FOUGHT हे आहे V2, आणि हेच आहे V3, त्याला म्हणतात फॉट. तर रवी कुमार फाईट्स इन ऑलिम्पिकचं तुम्हाला काय करायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा, फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब विल घेतलं, त्याच्यानंतर हॅव असते हॅव घेतलं, त्याच्यानंतर V3 असते फाईटचं V3 घेतलं फॉट, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं इन ऑलिम्पिक ऑब्जेक्ट घेऊन टाकला. रवी कुमार विल हॅव फॉट इन ऑलिम्पिक फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य झालं तुमचं. टेन्सच्या स्पेलिंग पाठ करा, त्यांचे फॉर्म्युले पाठ करा, आणि वाक्याचा पहिला अक्षर नेहमी कॅपिटल काढायचं आणि लास्टला फुल स्टॉप देत चला.
7व्या नंबरचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे एनिमीज. एनिमीज म्हणजे शत्रू. हाईड म्हणजे लपलेले आहेत. बिहाइंड म्हणजे मागे. बुशेस म्हणजे लहान जे झुडपं असतात, झाडं झुडपं. तर एनिमीज हाईड बिहाइंड बुशेस म्हणजे शत्रू झाड झुडपाच्या मागे लपलेले आहेत. हाईड म्हणजे लपणे, हे वर्ब आहे, हे आहे V1. आणि हाईडचं V2 असते हिड आणि V3 असते हिडन. आपल्याला V3 वापरायचं आहे. एनिमीज आहे सब्जेक्ट, हाईड आहे V1, बिहाइंड बुशेस का आहे ऑब्जेक्ट. ते बिहाइंड प्रिपोजिशन आहे बघा. प्रिपोजिशन वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाउन तुम्हाला ओळखता आले पाहिजे. फ्युचर परफेक्ट टेन्स करायचं तुम्हाला. पहिलं काय असते सब्जेक्ट, नंतर काय असते हेल्पिंग वर्ब, काय घेतलं विल. विल नंतर काय हेल्पिंग वर्ब नंतर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये हॅव असते. हॅव असल्याशिवाय ते परफेक्ट टेन्स नाही होत. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्सचं नेहमी काय असते लक्षण V3 आणि बिहाइंड बुशेस काय तुमचा ऑब्जेक्ट. तर वाक्य वाचा. एनिमीज विल हॅव हिडन बिहाइंड बुशेस म्हणजे शत्रू जे आहेत तुमचे ते बुशेस म्हणजे झुडपायच्या मागे लपलेले असतील, असं वाक्याचा अर्थ होते. 8 नंबरचं वाक्य आहे बघा, शेवटचं वाक्य. बालाजी सब्जेक्ट आहे, शो म्हणजे दाखवणे. बालाजीने दाखवले ही सिक्रेट डायरी, एवढा आहे ऑब्जेक्ट. म्हणजे सिक्रेट म्हणजे काय, त्याची जी डायरी आहे जे ती कोणाला दाखवली नव्हती. टू मी, त्याने कोणाला दाखवली, मला दाखवली. शो म्हणजे दाखवणे. हे टू मी काय कॉम्प्लिमेंट आहे. टू म्हणजे प्रिपोजिशनच्या पुढे काय तयार होते, कॉम्प्लिमेंट तयार होते. तर शो जे आहे दाखवणे हे वर्ब आहे, हे आहे V1 आणि V2 आणि V3 काय असते शोन. काय असते शोन. किंवा अजून एक वापरता येते बघा शोड, ईडी वापरता येते. हे पण V2 किंवा V3 आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणताही वापरता येते तुमच्या मनावर, शोन किंवा शोडपैकी. बघा फ्युचर परफेक्ट टेन्स करायचा आपल्याला. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट आहे पहिल्यांदा, सब्जेक्ट बालाजी लिहिला. हेल्पिंग वर्ब आहे विल लिहिलं. त्याच्यानंतर हॅव आहे, हॅव जशाच तसं. शोन आहे V3 काय शोन आहे. कशाचं शोजचं V3 शोन. ही सिक्रेट डायरी एवढा आहे ऑब्जेक्ट. आणि टू मी जे आहे ते आहे कॉम्प्लिमेंट. आणि लास्टला द्यायचा फुल स्टॉप. फुल स्टॉप नाही विसरायचा. बालाजी विल हॅव शोन हिज सिक्रेट डायरी टू मी. तर हे तुम्हाला तुमचा फ्युचर परफेक्ट टेन्स झालेला आहे. एक्सरसाइजसाठी 2 वाक्य देतो, ते करून घ्या, लिहून घ्या आणि त्याचे उत्तर मला सेंड करा. नंबर 1चं वाक्य आहे होमवर्कसाठी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. रवी कम्स फ्रॉम अमेरिका. आणि नंबर 2चं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. याचं तुम्हाला काय करायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. माधव अर्न्स म्हणजे कमवणे. माधवची स्पेलिंग MEDHAV. माधव अर्न्स अ लॉट ऑफ म्हणजे खूप जास्त. मनी म्हणजे पैसे. माधव अर्न्स अ लॉट ऑफ मनी म्हणजे माधव खूप जास्त पैसे कमवतो. फ्रॉम फार्मिंग म्हणजे शेती करून माधव खूप जास्त पैसे कमवतो.